नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत केतकी निमगाव, इंदापूर तालुका, पुणे जिल्हा. श्री केतकेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे 2026 ला एक भव्य दिव्य मैदान, कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील नव्हे तर हिंदुस्थानातील एक नंबरचं मैदान, चिंचेचा आखाडा. कुस्तीवरती प्रेम करणारं गाव केतकी निमगाव, पैलवानाचं गाव म्हणून ओळखलं जातं केतकी निमगाव. प्रत्येक वर्षी श्री केतकेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ केतकी निमगावकर, यात्रा कमिटी, उत्सव कमिटी सगळीजण एकत्र येऊन यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि यात्रेची सांगता कुस्तीच्या मैदानावर होत असते. 2026 ला एक भव्य दिव्य मैदान घेतलेला. दिनांक 31/3/2026 वार मंगळवार दुपारी बरोबर 1 वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार. सगळ्या महाराष्ट्रातल्या, हिंदुस्थानातल्या कुस्ती शौकीनांना माहिती आहे केतकी निमगावचं मैदान वेळेत चालू होतं आणि वेळेत संपतं. त्यामुळं सगळ्या पैलवानांनी वेळेत उपस्थित राहा. बघूया व्हिडिओच्या माध्यमातून कोणते कोणते पैलवान केतकी निमगावच्या मैदानात चिंचेच्या आखाड्यात लढणार आहेत. नंबर 1 ला कुस्ती घेतलेले उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, श्री शाहू विजय गंगावेश तालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे, हनुमान आखाड्याचा पैलवान, एक लढाऊ पैलवान, अनेक किताबाचा मानकरी. अशी तगडी कुस्ती घेतली. त्याच्यानंतर 13 तोला मोलाची कुस्ती घेतलेली. ती कुस्ती बघण्यासारखी तगडी कुस्ती. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगी, नाशिक जिल्ह्यातला पैलवान, नाशिक जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व करतो महाराष्ट्र केसरीसाठी. अहिल्यानगर जिल्ह्यातला पैलवान, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याला सरावाला, अनेक किताबाचा मानकरी येतो सुद्धा. पण टक्कर आहे पैलवान उमेश मथुरा बरोबर. उमेश मथुरा हा भारत केसरी आहे. अनेक पदकही त्याने मिळवलेली आहेत. हरियाणाचा पैलवान आहे. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान शिवा चव्हाण, एक इंटरनॅशनल पैलवान आहे. शिवा उर्फ रविराज चव्हाण. सगळ्या हिंदुस्थानात नाव या पैलवानचं. 2026च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवा चव्हाण ओपन गटातून लढतो. नोंद घ्या. एक कुशल लढवय्या पैलवाना, एक धोकेबाज पैलवाना. पण केतकी निमगावच्या मैदानात टक्कर आहे पैलवान मलंग, हरियाणा, आंतरराष्ट्रीय खेळाडू येतो सुद्धा. त्या तोला मोलाचा पैलवान आहे मलंग पैलवान. अशी कुस्ती आहे. त्यानंतर पैलवान प्रशांत जगताप, महाराज चॅम्पियन आहे, ट्रिपर महाराज चॅम्पियन आहे. अनेक किताब त्यानेही मिळवलेले आहेत. व्यंकोपा कुस्ती मैदान इचलकरंजीला सरावाला. पण टक्कर आहे पैलवान सतपाल सोनटक्के बरोबर. महाराज चॅम्पियन आहे, शिवनेरी तालीम अकलूजला सरावाला. खाली कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान कालीचरण सोलनकर, भगवंत केसरी, महाराज चॅम्पियन आहे. अनेक किताबाचा मानकरी येतो सुद्धा. पण टक्कर आहे पैलवान विक्रम भोसले बरोबर. खवसपूरला सराव करणारा विक्रम भोसले, कुमार महाराष्ट्र केसरी. त्यानंतर कुस्ती घेतलेली महाराज चॅम्पियन पैलवान विक्रम घोरपडे, शिवनेरी तालीम अकलूजला सरावाला. पण टक्कर आहे पैलवान राघव ठोंबरे बरोबर. तोही महाराज चॅम्पियन आहे, शाहूपुरी तालीम कोल्हापूरला सरावाला. त्यानंतर पैलवान विजय वारा, महाराज चॅम्पियन आहे, शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरला सरावाला.
पण टक्कर आहे पैलवान बालाजी खरात बरोबर. हनुमान आखाड्याला सराव करणारा बालाजी खरात एक लढाऊ पैलवान आहे. अशी एक तगडी कुस्ती घेतली. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान अभिजित शेंडे, केतकी निमगावची शान असलेला पैलवान, अत्यंत लढाऊ पैलवान आहे. पण टक्कर आहे पैलवान तेजस रेवडकर बरोबर. हनुमान आखाडा पुण्याला सरावाला. त्यानंतर कुस्ती घेतली शुभम भोंग पैलवान, केतकी निमगाव, पुऱ्या उंचीचा पैलवान, विरुद्ध पैलवान सौरभ केकान, शाहूपुरी तालीम कोल्हापूर. त्यानंतर कुस्ती आहे पैलवान सागर देवकाते, केतकी निमगाव, एक लढाऊ पैलवान आहे. पण टक्कर आहे पृथ्वीराज पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याला सरावाला. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान विश्वचरण सोलनकर, कालीचरणचा बंधू, महाराज चॅम्पियन येतो सुद्धा, गंगावेश तालीम कोल्हापूर मध्ये सरावाला. पण टक्कर आहे मोईन पटेल बरोबर, छत्रपती शिवराय व्यायाम शाळा कुर्डवाडी येथे सरावाला. पैलवान अनिल कचरे, महाराज चॅम्पियन, मार्कडाकडा इंदापूर, विरुद्ध पैलवान लक्ष्मण जाधव, महाराज चॅम्पियन, व्यंकोप्पा कुस्ती मैदान इचलकरंजी. त्यानंतर कुस्ती घेतली पैलवान सतपाल शिंदे, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे, विरुद्ध तेजस मोरे, शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर. प्रमोद सूळ, शिवराम दादा तालीम पुणे, विरुद्ध पैलवान सनी मदने, गंगावेश तालीम कोल्हापूर. पैलवान मामा तरंगे, महाराज चॅम्पियन, मार्कडाकडा इंदापूर, विरुद्ध शंकर बंडगर, बजरंग आखाडा गार अकोले. त्यानंतर पैलवान सुहास गोडगे, महावीर केसरी, महाराज चॅम्पियन आहे, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मध्ये सरावाला आहे पुण्याला, विरुद्ध तात्या झुमाले, बळीराजा कुस्ती केंद्र काटीला सरावाला. त्यानंतर पैलवान श्रीनाथ गोरे, गंगावेश तालीम कोल्हापूर, विरुद्ध श्रीपाद डेकळे, अशी एक तगडी कुस्ती आहे. त्यानंतर पैलवान सनी राऊत, केतकी निमगाव, विरुद्ध नंदू चव्हाण वाखरी, अशी एक तगडी कुस्ती आहे. खाली कुस्त्या घेतलेल्या आहेत, बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत. मंगळवार दिनांक 31/3/2026 दुपारी बरोबर 1 वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे. याची सगळ्या पैलवानांनी, कुस्ती शौकीनांनी नोंद घ्यावी. उद्याच्या 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत 18 मार्च ते 22 मार्च महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली येथे होणार आहे. वाघोली, हवेली तालुका, पुणे जिल्हा. श्री रामकृष्णांना सातव पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी फार मोठं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं नियोजन केलेलं. जो पैलवान महाराष्ट्र केसरी होईल त्या पैलवानला फॉर्च्युनर गाडी बक्षीस ठेवलेली आहे आणि चांदीची गदाईन रोख रक्कमही दिले जाणार आहे. आणि उपमहाराष्ट्र केसरी जो होईल त्याला स्कॉर्पिओ गाडी दिली जाणार आहे. आणि वजनी गटात बुलेट ही ठेवलेले आहेत. जो स्वर्ण पदक मिळेल त्याला बुलेट आहेत आणि जो रौप्य पदक मिळेल त्याला स्प्लेंडर गाडी आहे. अशी अनेक बक्षिस ठेवलेली आहेत वाघोलीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत. खरोखर आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात मोठं बक्षीस दिलं जाते वाघोलीला. माननीय श्री रामकृष्णांना सातव पाटील आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार. खरोखर एक बघण्यासारखं नियोजन केलेलं आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सुद्धा सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा एवढं सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. निमंत्रण देत आहेत सातव पाटील मित्र परिवार, वाघोलीकर मंडळी, सगळ्यांना निमंत्रण देत आहेत. जास्तीत जास्त संख्येनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी यावं. 2026 ला महाराष्ट्र केसरीची गदा कोण मिळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. सगळ्यांना एक नवीन चेहरा पाहायला मिळणार का? का उपमहाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी होणार? का महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेणार? का डबल महाराष्ट्र केसरी ट्रिपल महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेणार? याचा फैसला, याचा निकाल दिनांक 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता लागणार. तुम्हाला कोण वाटतंय महाराष्ट्र केसरी होईल हे कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। मी कालच मौसम खत्रीची कुस्ती वारण्याच्या मैदानाला झालेली आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे। जॉर्जियाचा पैलवान आणि मौसम खत्री कुस्ती बघा तुम्ही, तगडी कुस्ती झालेली, बघण्यासारखी कुस्ती झालेली। वादळी कुस्ती काय असते हे तुम्ही ती कुस्ती बघितल्यानंतर सांगा या कमेंट्स बॉक्समध्ये। अजून कुस्ती आहेत, पण आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहेत। तुम्हाला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे व्हिडिओ आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। त्यामुळे पहिल्यांदा आपली कुस्ती युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पहिल्यांदा चॅनलला करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि जुन्या कुस्त्या आता तुम्हाला पुढल्या महिन्यात पाहायला मिळतील। मी अपलोड करून ठेवलेल्या आहेत वारण्याच्या कुस्त्या, नंदकुमार आबदारची कुस्ती, रणजित नलवडेची कुस्ती, बजरंग पुनियाबरोबर झालेली, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांची कुस्ती सुद्धा आहे, पण ती अजून अपलोड केलेली नाही। पैलवान संग्राम पोळची कुस्ती आहे। अशा अनेक कुस्त्या आहेत। रोहित पटेल आणि जॉर्जियाचा पैलवान यांची सुद्धा कुस्ती आहे। अनेक कुस्त्या आहेत, लवकरच तुम्हाला पुढल्या महिन्यात त्या कुस्त्या पाहायला मिळतील। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्यानंतर सीझन चालू होतोय, त्यामुळं माझी सगळ्या पैलवानांना विनंती, तयारी करा, मैदानाची कुस्ती करा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला जास्तीत जास्त संख्येने या आणि केतकी निमगावच्या मैदानाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा। निमंत्रण देत आहेत केतकेश्वर यात्रा कमिटी, केतकी निमगाव उत्सव कमिटी सगळ्यांना निमंत्रण देत आहेत। जास्तीत जास्त संख्येनं केतकी निमगावच्या मैदानालाही उपस्थित राहा, एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।